नमस्कार प्रिय विद्यार्थी व पालक. फार्मसी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यासाठी चालू करण्यात आलेल्या व्हिडिओ सिरीजमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात EWS म्हणजेच इकॉनॉमिकली विकर सेक्शन या सीट्सविषयी. EWS सर्टिफिकेट कोणाला मिळू शकते? EWS सर्टिफिकेट जनरल किंवा ओपन कॅटेगरीमधल्या स्टुडंट्सना म्हणजेच ज्यांना कोणत्याही प्रकारचे दुसरे आरक्षण मिळत नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर ब्राह्मण प्रवर्गातील सर्व विद्यार्थी तसेच लिंगायत, जैन, मुस्लिम या समाजातील ज्यांना जाती आधारित आरक्षण मिळत नाही असे सर्व विद्यार्थी व ज्यांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयाच्या खाली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना EWS सर्टिफिकेट मिळू शकते. EWS साठी किती जागा राखीव असतात? EWS साठी प्रत्येक कोर्सच्या सँक्शन इनटेकच्या 10% जागा ह्या राखीव असतात. जसे की जर सँक्शन इनटेक एखाद्या कोर्सचा 30 असेल तर त्याच्या 10% म्हणजेच 3 जागा राखीव असतील. जर सँक्शन इनटेक 60 असेल तर त्याच्या 10% म्हणजे 6 जागा ह्या राखीव असतील. स्टेट EWS सर्टिफिकेट की सेंट्रल EWS सर्टिफिकेट? महाराष्ट्रामधल्या कॉलेजेसमध्ये सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस थ्रू ॲडमिशन घ्यावायचे असल्यास विद्यार्थ्याकडे स्टेट EWS सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. सेंट्रल EWS सर्टिफिकेट महाराष्ट्रामधल्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये ग्राह्य धरले जात नाही. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना स्टेट EWS सर्टिफिकेट मिळू शकते का? तर याचे उत्तर नाही असे आहे. कारण मराठा समाजाला आता SEBC म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास या कॅटेगरीचा दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणजेच त्यांना आत्ता महाराष्ट्रामध्ये आरक्षण मिळत आहे. EWS सर्टिफिकेट मिळण्यासाठी जी अट आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे आरक्षण मिळायला नको. आता मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना SEBCचे आरक्षण मिळत असल्यामुळे त्यांना स्टेट EWS सर्टिफिकेट काढता येत नाही आणि असा दाखला मिळतही नाही. फार्मसी प्रवेश प्रक्रिया व त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स यामध्ये कोणतीही शंका असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा. नमस्कार.